स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरलं जाणार नाही अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रक्रिया सुरू होणार। इलेक्शन साधारणतः आम्ही आता अजून डेट असंच आपण डिक्लेअर करत नाही, कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं, आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतं। पण टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळीनंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल साधारणतः। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्र वापरण्यात येणार नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट जे आहेत व्हीव्हीपॅट सुद्धा वापरत नाही, कारण व्हीव्हीपॅट वापरणं शक्य होत नाही, कारण की 4 जर आपल्याला निवडून द्यायचे तर 4 वेळा ती बीक वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो। आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट आपण वापरतो। 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारे निवडणूक घेण्यात येणार। कुठले मतदार समाविष्ट करायचे आणि कुठले डिलीट करायचे याचे अधिकारी निवडणूक आयोगाला नाहीत। प्रारूप प्रभाग रचना निश्चित झाल्यावर पुढील प्रक्रिया राबवली जाणार। मतदार यादी आणि प्रभाग रचनेवर काम सुरू आहे। ओबीसी आरक्षणासाठी लॉटरी पद्धत, SC/ST आरक्षण निश्चित असणार। ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज एक वेगळा निर्णय घेतलाय, जो निर्णय आत्मघातकी तर आहेच। राज्य निवडणूक आयोगाने असा निर्णय घेतला की याच्यामध्ये व्हीव्हीपॅट वापरला जाणार नाही। हा निर्णय धक्कादायक आहेच, पण त्याचबरोबर महायुती सरकार पुन्हा एकदा याच्यात कुठेतरी निवडणूक प्रक्रियेमध्ये गडबड करणार आहे, याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहे। या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत। जर राज्य निवडणूक आयोगाकडे व्हीव्हीपॅट पुरेशा नसतील तर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, मतदान घ्यावं, पण व्हीव्हीपॅट नसताना मतदान होणे हे एका आर्थिक घोळ घालण्याचा प्रकार किंवा गडबड करण्याचा प्रकार आहे। निवडणूक आयोगाने जर कुठला निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करायला पाहिजे। त्यामुळे त्या विषयावर आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात जाऊन बोलणं योग्य नाही, किंवा जो निर्णय निवडणूक आयोग घेतो तो एक सर्वसामान्य मतदारांसाठी घेत असतो, त्यामुळे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। पण याच व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम संदर्भात अनेक विरोधकांनी आरोप केलेले आहेत। विरोधकांना आरोप करायचे करू द्या, परंतु शेवटी इलेक्शन कमिशनचा निर्णय, त्यावर आम्ही भाष्य करणे योग्य होतं।